पप्पा, हा बेटा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कसे झाले? मी तुला आधीच सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीमध्ये समावेश कसा झाला, त्याची सुद्धा पार्श्वभूमी आहे बेटा. औपचारिक चर्चा करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना समितीवर येण्याच्या आधी जून 1947ला जेव्हा औपचारिक बैठक झाली, गांधीजी, सरदार पटेल, सरोजिनी देवी नायडू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची जेव्हा चर्चा झाली, पंडित नेहरूंना गांधीजींनी विचारलं की घटना लिहिण्याच्या संदर्भामध्ये तुमची तयारी कुठपर्यंत आलेली आहे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावही नेहरूंच्या किंवा सरदार वल्लभभाई पटेल किंवा राजेंद्र प्रसादच्या मनात नव्हतं. पण त्यांनी असं सांगितलं की आम्ही एक फॉरेन कंट्रीजचा एक घटनातज्ञ, विदेशी घटनातज्ञाला आम्ही पाचारण केलेलं आहे आपल्या भारताची घटना लिहिण्यासाठी. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये गांधीजींनी सुचवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा, भीमराव आंबेडकरांसारखा प्रचंड विद्वान व्यक्ती आपल्याकडे असताना सुद्धा आपण त्यांच्या नावाचा विचार केला पाहिजे किंवा त्यांनाच आपण घटना समितीवर घेऊन त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. ही गोष्ट तुला कुठे सापडेल की गांधीजींच्या कलेक्टेड लेटर्स ऑफ महात्मा गांधीच्या व्हॉल्यूम 95 मध्ये पेज नंबर 245 वर तुला हा उल्लेख सापडेल की गांधीजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घटना समितीसाठी सोपवलं होतं. परंतु झालं असं की बाबासाहेब घटना समितीचे सदस्य पण राहिलेले नव्हते. ही गोष्ट जेव्हा नेहरूंनी गांधींच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा गांधी म्हणाले की हा तुमचा प्रश्न आहे. पुन्हा त्यांना असा प्रश्न होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारतील का. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा ही ऑफर नेहरूंनी दिली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी मी तुला जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की राजीनामा बॅरिस्टर जयकरांचा घेतला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडून आले. 25 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना समितीतलं शेवटचं भाषण दिलं तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं की मी या घटना समितीमध्ये येईल अशी माझी अपेक्षा नव्हती, परंतु मला काँग्रेसने या घटना समितीमध्ये घेतलं, त्याचा हेतू फक्त इतकाच होता की माझ्या समाजाला न्याय देता येईल. परंतु तुझ्या माहितीसाठी सांगतो बेटा की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रस्ताव ठेवला, घटना समितीच्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतील असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. तेव्हा त्याचं समर्थन सरदार पटेल, के.एम. मुन्शी, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर यांनी त्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं आणि नेहरू हे त्या सभेचे सदस्य होते. लक्षात आलं बेटा तुझ्या की ते ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन कसे झाले.